प्रपंचात परमार्थ असा जगाला संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलाय। या निमित्तानं सकाळी सावता महाराज मंदिर येथे पूजन झालं आणि त्यानंतर सुंदर सजवलेल्या रथात सावता महाराज यांची शिर्डी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पाऊस सुरू असताना देखील महिला पुरुषांनी फुगडीचा आनंद घेत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला। सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं आयोजित कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतलाय। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळे, शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे तानाजी गोंदकर, भाजपचे सचिन शिंदे, गोपीनाथ गोंदकर, विजय गोंदकर आदींसह विविध मान्यवरांनी संत शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेत या प्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली। श्री सावता महाराज ट्रस्टच्या वतीनं सुधीर शिंदे यांनी मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला। या प्रसंगी आयोजित कीर्तनामध्ये उपस्थित महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। पंढरीमध्ये राहणारा एक पाटील आहे, पाटील तो पाटील बघितला का? पाटील अहो म्हणे तोच ना तो ज्याने आपले कर कटेवर ठेवलेला आहे आणि जो विटेवर उभा आहे तोच पांडुरंग परमात्मा तुम्ही बघितला का या ठिकाणी? आता सावता माळींचा नाईलाज झाला ते म्हणे बाबा मी काय असं काही कोणी बघितलं नाही। आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या ते जे हृदय होतं त्या हृदयावर त्यांचा शेला होता। वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि त्यांचा स्वतःचा शेला बाजूला झाला आणि त्यांना आतमध्ये पिवळा पितांबर दिसला। त्या ठिकाणी त्यांना त्या देवाच्या पाऊल वाटा, त्या ठिकाणी तुळशीचा सुगंध त्या ठिकाणी आला आणि त्यांनी लगेच विचार केला, अरे देव दुसरी का तिसरी का कुठंच नाही, तर तो देव म्हणजे कुठे आहे तर तो सावता महाराजांच्या हृदयामध्ये आहे। आणि मग त्यांनी त्या देवाला त्या ठिकाणावरून बाजूला केलं, बाहेर काढलं। हे बघा, हे संत महात्म्यांचे अनंत उपकार या महाराष्ट्राच्या मातीवर आहे। जरी संत महात्मे हे महान पुरुष जर या हिंदुस्थानाच्या मातीत जर नसते तर आज हा हिंदू धर्म, आज ही सनातन धर्म या ठिकाणी अस्तित्वात दिसला नसता। हे बघा, या सर्व संत मांदियाळीमध्ये सद्गुरू साईनाथांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या पदस्पर्शाने आपली ही भूमी पवित्र झालेली आहे, पावन झालेली आहे, अलौकिक झालेली आहे। म्हणून आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही। म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्मास आल्यानंतर आपण त्या संतांना आश्रित गेलं पाहिजे। कारण की काय आहे हे बघा, आपल्या मुलांना आपण शाळेमध्ये पाठवतो, शाळा त्या मुलांना कोण शिकवेल? त्रिकोण शिकवेल, चौकोन शिकवेल आणि षटकोन शिकवेल, पण जीवन जगण्याचा दृष्टिकोन शिकण्याकरता या संतांच्या चरणावरच यावं लागतं। याच्या व्यतिरिक्त आपल्याला जीवनामध्ये परमार्थ कोणी शिकू शकत नाही। तर या प्रसंगी विखे पाटील परिवाराच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज राहता तालुका आणि पंचकृषीमध्ये विविध सप्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व समाज बांधवांना मी आज या स्मृतिदिनानिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सुधीर शिंदे यांनी अधिक सांगितले। मुळा बाजी अवघी विठाई माझी असा संदेश देणारे आणि प्रपंचात परमार्थ असा हेतू साधणारे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी सोहळा शिर्डीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला। आणि या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ मंडळी, आदरणीय सुजयदादा विखे, सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी आणि समाज बांधव सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा पुण्यतिथी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पडला। याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। मंदिरामध्ये श्रींच्या प्रतिमेची मिरवणूक झाली। मिरवणुकीनंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर महाप्रसाद झाला। तर सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचे समाजातर्फे आणि गावकऱ्यांतर्फे आभार मानतो। एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।